भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे आपल्यासोबत आपण याच्याशी बोलणार आहोत. आज भाजपचा स्थापना दिन आहे. एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सुरुवात केली होती. अगदी अयोध्येमध्ये तुम्ही गेला होतात, बाबरी मशिदीच्या वर चढला होतात आणि ते फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. हा सगळा अनुभव, हा सगळा प्रवास कसा आहे तुमच्यासाठी? भारतीय जनता पार्टी ही त्याग आणि समर्पण या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांनी स्वतःचं जीवन पणाला लावून भारतीय जनता पार्टीचं काम घराघरामध्ये पोहोचवण्याचं जे काम केलं आहे, आमच्या अनेक जुन्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्या यशाचा, त्यांच्या काळातल्या त्या परिश्रमाचा आज सार्थकी दिवस आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून जे जुने आमचे सर्व माननीय गोपीनाथराव मुंडे जे असतील, वसंतराव भागवत असतील, उत्तमराव पाटील असतील, माननीय आमचे देवेंद्र फडणवीस जी असतील, या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणावर तळागाळात कार्यकर्त्या बूथपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचं आता स्वरूप बूथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपली आपली वाटणारी ही पार्टी आज घराघरामध्ये गेलेली आहे, आपली स्वतःची वाटणारी ही पार्टी. आणि आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ध्वजवंदन केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून आज स्थापना दिवस साजरा केला आणि संपूर्ण बूथवर, संपूर्ण कार्यालयामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आज भारतीय जनता पार्टीचा उत्सव आज साजरा केलेला आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना, बूथवरच्या कार्यकर्त्यांना, प्रदेश पदाधिकाऱ्यांना, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकाऱ्यांना आज मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो. इराण इस्रायल युद्ध सुरू आहे, तुम्ही सुद्धा केंद्रामध्ये नेते आहात. बरीच टीका टिप्पणी होते भाजप सरकारवर. गॅसचे दर वाढलेले आहेत, सिलेंडर मिळत नाही आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत. आणि यासोबतच US ट्रेड डील जी झाली आणि भारताचा जो डेटा US ला देण्यात आलेला आहे त्याबद्दल सुद्धा ठिकठिकाणी युथ काँग्रेस आज आंदोलन करत आहे. याला उत्तर कसं देणार? मुळात काँग्रेसच्या नेत्यांनीच काँग्रेसवर टीका केलेली आहे. त्याच्यामध्ये आनंद शर्मा आहेत, त्याच्यामध्ये आमचे कमलनाथजी मध्य प्रदेशचे आहेत, अभिषेक मनु सिंघवी आहेत, अशा अनेक लोकांनी, शशी थरूर असतील, या सगळ्या लोकांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे की काँग्रेस फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे. काँग्रेस हे विनाकारण संकट निर्माण केल्यासारखं, देशावर कुठल्याच प्रकारचं संकट नाही आहे, LPGचं संकट नाही आहे, अस्थिरता नाही आहे, कुठल्याच विनाकारण अस्थिरता निर्माण करणे, फेक नॅरेटिव्ह फैलविणे, विषमता निर्माण करणे, देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या अशा अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या काळात काँग्रेसने करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसचे नेते राहुल गांधी अजूनही ते सावरलेले नाही आहेत, कारण त्यांच्याच पक्षातले जे ज्येष्ठ आणि विद्वान नेते आहेत तेच त्यांच्यावरती टीका करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला बोलण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असं तुम्हाला वाटतं? कारण बारामती पोटनिवडणूक होते, या ठिकाणी काँग्रेसने पण आपला उमेदवार दिलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्यांना आपण पाहिलं की बरेच हेवे दावे केले जात आहेत. तुमचं याला उत्तर कसं असणार? आपसामध्ये हे दावे पूर्णपणाने आहेत. काँग्रेस ही आता तुटण्याच्या कगारवर आलेली आहे. जेव्हा ही नाव बुडण्याच्या काळात असते, जसं मोदीजींनी काँग्रेस मुक्त भारत केला पाहिजे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने सांगितलं, तर त्याच पद्धतीने आता काँग्रेस मुक्त भारत होण्याच्या दृष्टिकोनातून हे जी धुसफूस दिसत आहे ही नाव तुटण्याच्या मार्गावर आलेली आहे. सगळे नेते आपसामध्ये एकमेकावर शिंतोडे उडवत आहेत. महाविकास आघाडीचं सोडून द्या, काँग्रेसमध्ये देखील तुकडे पडतील. संजय राऊत सकाळी उठून बेताल बोलतात, त्यांनीच सगळ्या सेनेला उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीमध्ये काही शिल्लक राहिलं नाही. आदरणीय आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि समृद्धतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, बूथवरचा कार्यकर्ता आज देवेंद्रजीच्या माध्यमातून सक्षम होत चाललेला आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा विस्तार आणि एका उत्कृष्ट अशा प्रशासकाच्या माध्यमातून या महाराष्ट्रात जे सरकार देत आहेत, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची नाव ही आता पूर्णपणे डुबण्याच्या मार्गावर आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटते. ऑपरेशन टायगर आणि तुतारीची बरीच चर्चा, तशी ऑपरेशन लोटसची पण चर्चा होईल का येत्या काही दिवसात? ऑपरेशन लोटस हा विषय आम्ही असं कधी म्हणत नाही, कारण आमचा बूथच्या कार्यकर्त्याच्या छातीमध्ये, हृदयामध्ये कमळ आहे. त्यामुळे बूथ जिता तो देश जिता, ती आमची ऑलरेडी संघटनात्मक विस्तार झालेला आहे. संघटना ही मजबूत आहे. गाव स्तरापर्यंत, मंडल स्तरापर्यंत आमचे कार्यकर्ते जीव ओतून काम करतात. त्यामुळे असं आम्हाला काही वेगळ्या पद्धतीनं ऑपरेशन लोटस करायची पाळी येत नाही. जेव्हा केव्हा निवडणूक होते किंवा जेव्हा केव्हा सामाजिक विषय असतात, सेवा कार्याचे विषय असतात, भारतीय जनता पार्टीचा मंडलाचा, जिल्ह्याचा, प्रदेशाचा आणि बूथवरचा कार्यकर्ता सदैव दोन्ही पायावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन समाजामध्ये काम करण्यासाठी तयार असतो. ऑपरेशन लोटस हे जे आहे हे आमच्या
अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीने मनामनामध्ये रोमारोमामध्ये ते भिनलेलं आहे. त्यामुळे वेगळं असं ऑपरेशन लोटस आम्ही काही करत नाही. तुम्ही कधीही सांगा, आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरायला तयार असतात, आमचे कार्यकर्ते सेवा कार्यासाठी तयार असतात. देश जेव्हा संकटात असतो तेव्हाच भारतीय जनता पार्टी रस्त्यावर असते. कोविडच्या काळात असो, भूकंपाच्या काळात असो, आम्ही सेवा कार्याच्या माध्यमातून, रुग्णसेवेच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीचा प्राण म्हणजे आमचा कार्यकर्ता आहे. नक्कीच बरेचसे विरोधक आहेत जे म्हणतात की केंद्रामध्ये बदल होणार आहे, राज्यामध्ये बदल होणार आहे नेतृत्वामध्ये. तुम्ही कसं पाहता भविष्यामध्ये केंद्रामध्ये देवेंद्र आणि राज्यामध्ये रवींद्र आणि त्यासोबतच देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र अशी जी युती आहे ती पाहायला मिळेल का? मी अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे, बूथवर काम करणारा कार्यकर्ता आहे. हे जे सगळे काही निर्णय असतात आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं, राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. मला या विषयासंदर्भात कुठलाही अधिकार नाही, कारण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं या विषयात बोलण्याचा मला काही अधिकार नाही. आणि आमचे सर्वोच्च नेते सक्षम आहेत आणि आमचा पार्लमेंटरी बोर्ड या विषयामध्ये निर्णय घेत असतो. त्यामुळे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा अधिकार नाही, मला तो विषयाची माझी क्षमता पण नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि संजय राऊत यांच्यावर अजित गोपछडे यांनी टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.